22 वर्ष, 20,000 कारागीर, 400 वर्षापूर्वीचे 32 कोटी रुपये आणि एक जखमी हृदय, या सगळ्यांचा परिणाम म्हणजे ही इमारत जी मरणालाही हरवते. नमस्कार मित्रांनो, मी पूनम गावंड. आज आपण जाणून घेणार आहोत ताजमहल बद्दल, जी फक्त वास्तू नाही तर एक बादशहाच्या प्रेमाचा प्रतीक आहे. मित्रांनो, ही 400 वर्ष जुनी इमारत तिच्या काळातील सर्वात मोठी आणि भव्य इमारत होती. आता ती जगातील 7वे आश्चर्य मानली जाते. ही भव्य वास्तू बांधण्यासाठी 20,000 मजुरांनी आपले रक्त आणि घाम गाळला. तेही 1-2 वर्ष नाही तर सलग 22 वर्ष. जर आपण सध्याच्या भावाचा विचार केला तर या संगमरवरी दगडाने बनवलेल्या वास्तूची किंमत 1 अब्ज डॉलर्स म्हणजे 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ताजमहल म्हणजे मुघल वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे, ज्याची प्रशंसा आजही सर्वोच्च अभियंते करतात. या इमारतीची रचना अशा प्रकारे केली होती की जेव्हा ती मुख्य दरवाजाच्या मागून पाहिली जाते तेव्हा ती बरीच मोठी दिसते, पण जसजसे आपण मुख्य दरवाजाच्या पुढे जातो तसा तिचा आकार आपोआप लहान होत जातो. या इमारतीच्या 4 कोपऱ्यांवरील 4 खांब सरळ उभे नसून ते किंचित बाहेरच्या बाजूला झुकलेले आहेत. कारण जर ते सरळ उभे ठेवले असते तर दुरून पाहिल्यास ते आतल्या बाजूला झुकलेले दिसले असते, जसे तुम्ही मशिदीच्या या चित्रात पाहू शकता. हे खांब बाहेरच्या बाजूला झुकण्यामागे आणखी एक कारण होते, ते म्हणजे जर मोठा भूकंप आला तर ते बाहेरच्या बाजूला कोसलावेत आणि स्मारक सुरक्षित राहावा. पण असे काय कारण होते की ही वास्तू बनवणाऱ्यांना तिच्यावर साधा एक स्क्रॅच पण पडून द्यायचा नव्हता? ताजमहालाची ती कोणती रहस्य आहेत जी 400 वर्षापूर्वी लपवण्याचा प्रयत्न केला गेला होता? आणि जर त्या काळात कॉन्क्रीट किंवा स्टील नव्हते, मग ही भव्य वास्तू आणि हा 40 मीटर उंच घुमट कसा बांधला गेला? हे सर्व आणि बरेच काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेल. प्रेक्षकांनो, या सगळ्याची सुरुवात 1607 मध्ये झाली, जेव्हा या संपूर्ण प्रदेशावर मुघल साम्राज्याचे राज्य होते. त्या दिवशी मुघल सम्राट शहाबुद्दीन मोहम्मद खुरम यांचा सर्वात धाकटा मुलगा 15 वर्षाचा झाला. हा प्रसंग साजरा करण्यासाठी आग्रा किल्ल्यावर एक शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. खुरम बादशहाचा लाडका मुलगा होता, म्हणूनच त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला त्याला हिरे आणि सोन्याने तोडले जायचे, म्हणजे खुरमला त्याच्या वजना इतका खजिना भेट दिला जायचा. पण या वाढदिवसाला आणखी पण काहीतरी विशेष घडणार होते. बादशहाने खुरमचे लग्न त्याच्या एका वकिलाच्या मुलीशी केले, जिचे नाव मुमताज महल होते. मुमताज आणि खुरम पहिल्याच दिवशी एकमेकांच्या प्रेमात पडले, पण त्यावेळी कोणालाच माहित नव्हते की हे प्रेम भविष्यात अमर होईल. पुढील 10 वर्षात राजकुमाराने अनेक लढाया लढल्या आणि विजय मिळवला. म्हणूनच बादशहाने त्याला शहाजहान ही पदवी दिली, ज्याचा अर्थ आहे जगाचा सम्राट. शहाजहानला एकूण 6 बायका होत्या, ज्या आग्रा किल्ल्याच्या हरम मध्ये राहत असत. त्या 6 पैकी शहाजहानचे मुमताजवर सर्वात जास्त प्रेम होते आणि याच कारणामुळे तो आपला बहुतेक वेळ मुमताज महल सोबत घालवत असे. काल वेगाने पुढे जात होता आणि 4 वर्षांनंतर म्हणजे 1621 मध्ये मुघल बादशहाचा मृत्यू झाला. शहाजहान मुघल साम्राज्यात खूप प्रसिद्ध होता आणि बादशहाचा लाडका मुलगा सुद्धा होता. वडिलांच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनंतर 1628 मध्ये तो सिंहासनावर बसला. संपूर्ण मुघल साम्राज्य आपल्या नवीन सम्राटावर खूप खुश होते. हा तो काळ होता जेव्हा मुघल साम्राज्य आपल्या परमोच्च शिखरावर होते. मुघल साम्राज्य भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या अनेक भागांमध्ये पसरलेले होते. सर्व निर्णय शहाजहान स्वतः घेत असे, तर मुमताज महल पडद्याआड राहून त्याला सूचना देत असे. पण कोणालाच कल्पना नव्हती की लवकरच हा आनंदाचा काळ दुःखात बदलणार होता. शहाजहान सिंहासनावर बसल्यानंतर अवघ्या 1 वर्षाच्या आतच मुघल साम्राज्य युद्धाच्या परिस्थितीत सापडला. पुढे 2 वर्ष युद्ध चालू राहिले आणि त्यात शहाजहान विजयी झाला. पण आपला विजय साजरा करण्यापूर्वीच त्याला एक अत्यंत दुःखद बातमी मिळाली. आपल्या 14व्या मुलाला जन्म देताना मुमताज महल आजारी पडली आणि 17 जून 1631 रोजी तिचा मृत्यू झाला. संपूर्ण मुघल साम्राज्य दुःखात बुडाले. ही बातमी शहाजहानला बाणासारखी लागली आणि त्याचे संपूर्ण जग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शहाजहानचे पहिले प्रेम आणि त्याची सर्वात प्रिय पत्नी मुमताज महल आता राहिली नव्हती. असे म्हटले जाते की या दुःखाने शहाजहानला अंधारात ढकलले. पुढचे 8 दिवस त्याने काहीही खाल्ले नाही आणि पुढची 2 वर्ष त्याने ना संगीत ऐकले ना अत्तर लावले. मरण्यापूर्वी मुमताज महलची एक इच्छा होती. तिची इच्छा होती की तिची कबर जगातील सर्वात सुंदर वास्तूमध्ये बनवली जावी. हे कार्य आणि मुमताज महलची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी शहाजहानने आपले संपूर्ण आयुष्य आणि संपत्ती समर्पित करण्याचा निर्णय घेतला. मुमताज महलच्या मृत्यूनंतर 6 महिन्यांनी म्हणजे 1632 मध्ये ताजमहलच्या बांधकामात सुरुवात झाली. संपूर्ण साम्राज्यातून सुमारे 20,000 मजूर, शिल्पकार आणि कारागीर आणण्यात आले. शहाजहानच्या आदेशानुसार सैन्याच्या तुकड्या आग्रा येथे आणण्यात आल्या. मुमताज महलची कबर यमुना नदीच्या काठावर असल्यामुळे जगातील सर्वात सुंदर इमारतीचे बांधणे हे एक अत्यंत कठीण काम होते. नदी किनारी जमीन खूप मऊ असते
जर त्या जागी खोदकाम केले असते तर पाण्याच्या प्रवाहामुळे ताजमहलच्या पायाला नुकसान पोहोचू शकले असते. ही समस्या सोडवण्यासाठी मुघल अभियंत्यांनी इथे अनेक विहिरी खोदण्यास सुरुवात केली. मजूर कोरडी माती लागेपर्यंत विहिरी खोदत होते. त्यानंतर या विहिरी दगड आणि खडीने भरल्या गेल्या आणि त्यावर दगडांचे मोठे स्तंभ उभारण्यात आले. हे काम पार पाडण्यासाठी मजुरांसोबतच हत्तींच्याही सैन्याचा वापर करण्यात आला. मुघल अभियंत्यांची ही युक्ती यशस्वी झाली आणि आता मऊ जमिनीवर एक खडकासारखा मजबूत पाया तयार झाला होता. पायाभरणीनंतर आता अशी इमारत तयार करण्याची वेळ आली होती जी यापूर्वी कोणीही पाहिली नव्हती. एक अशी रचना जी सर्व विक्रम मोडेल. शहाजहानने ताजमहलच्या रचनेसाठी आपल्या पूर्वजांच्या कबरीपासून प्रेरणा घेतली आणि जेव्हा या सर्व गोष्टी एकत्र आल्या तेव्हा एक सुंदर आणि आलिशान रचना समोर आली. इमारतीची रचना करण्यासाठी त्या ठिकाणी लाखो विटा भाजण्यात आल्या. हे अजिबात सोपे नव्हते. यावर पाण्यासारखा पैसा व्हायला गेला होता. दिवसेंदिवस राजशाही खजिना रिकामा होत होता. पण शहाजहानला कशाचीही चिंता नव्हती. त्याला फक्त हे काम पूर्ण करायचे होते. असे म्हटले जाते की ताजमहलच्या बांधकामादरम्यान इतक्या लोकांना आणण्यात आले होते की आजूबाजूच्या परिसरात अन्न पुरवठा कमी पडला होता. 20,000 मजुरांची आणि कारागिरांची सोय करण्यासाठी शहाजहानने आजूबाजूच्या भागातून आग्रा येथे अन्न मागवले होते. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर इमारतीची मुख्य रचना पूर्ण झाली होती आणि आता तिला संगमरवराने सजवण्याची वेळ आली होती. हा संगमरवर आग्रापासून 400 किलोमीटर दूर असलेल्या राजस्थान मधून आणण्यात आला होता. कारण या ठिकाणचा संगमरवर आजही जगातील सर्वोत्तम संगमरवर मानला जातो. शहाजहानने मकराना संगमरवराचा संपूर्ण साठा ताजमहलसाठी राखून ठेवला होता. याचा अर्थ असा की जोपर्यंत ताजमहलची मागणी पूर्ण होत नव्हती तोपर्यंत कोणालाही हा संगमरवर खरेदी करण्याची परवानगी नव्हती. हजारो हत्तींच्या मदतीने राजस्थानमधून हजारो टन संगमरवर आग्रा येथे आणण्यात आला. ताजमहलचा घुमट इतका मोठा आहे की त्याला पाहूनच त्याच्या भव्यतेची जाणीव होते. आजकाल अशा प्रकारचा घुमट स्टीलच्या संरचनेचा वापर करून बांधता येतो. पण 400 वर्षापूर्वी 40 मीटर उंच घुमट बांधण्यासाठी त्यांच्याकडे फक्त दगडच होते. हा घुमट बांधण्यासाठी मुघल अभियंत्यांनी केलेल्या तानाच्या गणनेची आजही आधुनिक अभियंत्यांकडून प्रशंसा केली जाते. ताजमहलची फिनिशिंग पेट्राडुरा या कारागिरीने सजवली गेली आहे. पेट्राडुरा ही अशी कारागिरी आहे जी संगमरवर कापून त्यात मौल्यवान खडे जडवण्याची प्रक्रिया आहे. मौल्यवान खड्याच्या आकारानुसार संगमरवर अत्यंत कुशलतेने कापला जातो आणि त्याला आकार दिला जातो आणि मग गोंदाच्या मदतीने खडे त्याच्या आत चिकटवले जातात. ताजमहालमध्ये वापरलेला गोंद हा काही साधा सुद्धा गोंद नव्हता. खूप संशोधन आणि प्रयोगशाळेतील चाचण्यानंतर असे आढळून आले आहे की हा गोंद शिरा, लिंबाचा रस आणि संगमरवराची पावडर एकत्र मिसळून बनवला गेला होता. आजही ताजमहालच्या नूतनीकरणाच्या कामासाठी तोच गोंद वापरला जातो. ताजमहालाच्या विशेष गोष्टींपैकी एक म्हणजे तो दिवसातून 4 वेळा रंग बदलतो. सूर्योदयापूर्वी तो काळ्या रंगाचा दिसतो. सूर्योदयानंतर त्याला हलकी पिवळी आणि गुलाबी छटा येते आणि दुपारी तो नेत्रदीपक पांढरा दिसतो, जणू काही निळ्या आकाशात चमकणारा एखादा पांढरा मोती. आणि सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण इमारत सोनेरी दिसते. 22 वर्षांनंतर 1654 मध्ये ताजमहलचे बांधकाम पूर्ण झाले. शहाजहान आपल्या प्रिय पत्नीसाठी जगातील सर्वात सुंदर कबर पूर्ण करण्यात यशस्वी झाला. शहाजहानने या भव्य इमारतीचे नाव आपल्या पत्नीच्या नावावर ठेवले. मुमताज महल पासून प्रेरणा घेऊन या इमारतीला ताजमहल असे नाव देण्यात आले. दरवर्षी मुमताज महलच्या पुण्यतिथीनिमित्त शहाजहान यमुना नदी मार्गे ताजमहलला भेट देत असे. ताजमहलचे हे प्रवेशद्वार केवळ राजघराण्यातील सदस्यांसाठीच बांधण्यात आले होते. प्रवेशद्वाराच्या भिंतीवर राजघराण्यातील सदस्यांच्या डोळ्यांना आनंद देण्यासाठी केलेले उत्कृष्ट शिल्पकाम आहे. हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला असला तरी त्याने मुघल साम्राज्याला विनाशाच्या उंबरठ्यावर आणले होते. 4 वर्षांनंतर 1658 मध्ये शहाजहान आणि मुमताज यांच्याच मुलाने सिंहासन उलटवून टाकले आणि तो मुघल साम्राज्याचा सम्राट बनला. 30 वर्ष गादी सांभाळणाऱ्या शहाजहानला कैदी बनवून आग्रा किल्ल्यात ठेवण्यात आले. शहाजहानला एक सुविधा देण्यात आली होती की तो ज्या खोलीत कैद होता तो त्या खिडकीतून ताजमहल पाहू शकेल. 8 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर वयाच्या 74व्या वर्षी शहाजहानने हे जग सोडले. आता शहाजहानची वेळ होती मुमताज महलला भेटण्याची आणि त्याला ताजमहल मध्येच दफन करण्यात आले. मित्रांनो, तुम्ही ताजमहल पाहिलाय का? आणि जर पाहिला नसेल तर तुम्हाला ताजमहलला भेट द्यायला आवडेल का? हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.